मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक असून जरांगेंच्या मागण्यांबाबतही पुन्हा बैठक होणार असल्याची माहिती विखेंनी दिली आहे। कायद्याच्या चौकटीमध्ये बसवून आरक्षण देण्याचा प्रयत्न करत असल्याचं विखेंनी म्हटलंय। रयतेतल्या मराठ्यांसाठी लढा उभा करा असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी जरांगे पाटलांना दिला। तुमच्या लढ्याचा फायदा राजकारणातील निजामी मराठ्यांना होतोय असं देखील आंबेडकर म्हणाले। गणेशोत्सवाच्या काळात मुंबईमध्ये आंदोलन करणं चुकीचं आहे असं राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी म्हटलंय। तर आंदोलनादरम्यान अनुचित प्रकार घडल्यास ओबीसी समाज आणि मुख्यमंत्री यांना बदनाम करू नये असं देखील त्यांनी म्हटलंय। पंडित समर्थकांमध्ये झालेल्या राड्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे। निवासी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील 15 दिवसांसाठी जमावबंदीचे आदेश जारी केलेत। कोणतेही आंदोलन किंवा निदर्शनं होणार नाहीत। त्याचप्रमाणे 5 पेक्षा अधिक लोकांना एकत्रित येण्यास देखील मज्जाव घालण्यात आला आहे। जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी साताऱ्यातून मराठा समाजाचे कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झालेत। मुंबईतील आझाद मैदानावर 29 ऑगस्टला जरांगेंचं आंदोलन आहे आणि यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे। मराठा आरक्षण मोर्चामुळे अहिल्यानगर जिल्ह्यासह विविध ठिकाणी वाहतुकीत बदल करण्यात आले। पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आलाय। वाहतुकीतील या बदलांमुळे प्रवाशांना काही प्रमाणात गैरसोय देखील होणार आहे। मराठा आरक्षण आंदोलनानंतर शेतकरी कर्जमाफीचं आंदोलन देखील मुंबईमध्ये धडकणार आहे। 28 ऑक्टोबरला मुंबईमध्ये कर्जमाफीसाठी भव्य मेळावा होणार आहे अशी माहिती शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी दिली आहे। ओबीसी नेते हाकेंना गेवराईमध्ये जाण्यापासून पोलिसांनी रोखलंय। बायपास बॉर्डरवरच गेवराई पोलिसांनी रोखलंय। हाकेंना नोटीस देखील बजावण्यात आली आहे। लक्ष्मण हाके जालन्याच्या वडीगोद्रीमधून गेवराई पोलीस स्टेशनमध्ये येणार होते। या अगोदरच हाकेंना रोखण्यात आलंय आणि त्यांना नोटीस देण्यात आली आहे। गेवराईमधील राड्यानंतर लक्ष्मण हाकेंसह 14 जणांवर सुमोटो गुन्हा दाखल करण्यात आला। गेवराईमध्ये लक्ष्मण हाके आणि आमदार विजयसिंग पंडित यांचे कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडले होते। तर आमदार विजयसिंग पंडित यांच्या 8 समर्थकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।